गुड मॉर्निंग पुन्हा एकदा हॉटेलवरून. इकडे रूम होती, इकडे बाईक्स आहेत. हा यांचा वरांडा काय बोलाल ते. आणि आता जाऊन सगळं लावायचा प्रयत्न पुन्हा एकदा. सकाळी ताजी ताजी मर्डर केलेली आहे, घेऊन चाललाय तो. हे बघा हॉटेल बघा, आलिशान हॉटेल आहे. पण काय इश्यू आहे माहिती आहे यांचा, रूम घाणेरडे आहेत एकदम. बकवास रूम, बकवास. चला बाय बाय. आता सरळ आहे, काय बोलतात यार, जयपूर. राईट ना मंगेश? राईट मारत आहे पण इकडनं हा नाही वाटतं रे, इकडनं लांब लांब पर्यंत ना, लेफ्टनीच आहे. बघू नकोस. पुन्हा मागे हायवेला टच व्हायचंय. आता पहिला ब्रेक आहे ना तो निमचला घेणार आहोत. निमच म्हणून एक सिटी आहे जी रतलामपासून 134 किलोमीटर वरती आहे. जो आता पहिला ब्रेक आहे तो निमचमध्ये जाऊन चहा वगैरे पिऊ, नंतर निमचपासून पुन्हा चालू करू राईड. चित्तौडगड किती आहे? 200 किलोमीटर आहे चित्तौडगड. आणि सामान बा मंगेश किती लावलेलं आहे. भाज्या. पाऊस येणार आहे वाटतं तो बघ पुढे. काय बोलायचं आता. हा थांबव जरा. अरे खतरनाक वारा पण साला थंड झालेला आहे आता. आणि कसला काळा ढग आहे बा. डेंजर पाऊस पडणार आहे इकडे. मंगेश हा थांबव जरा, मी कॅमेरा काढतो. हा रुका दे भैया, रुका दे. आहे काय चांगला? आणि जॅकेट घालू आहे काय? लागला त्या याला. पाऊस येतोय जातोय, येतोय जातोय. जॅकेट घाला काढा, घाला काढा. काय करणार, पावसाचे दिवस आहेत. पण बरं झालं जॅकेट घातलं. आणि जॅकेट जर घातलं नसतं ना तर पूर्ण भीज झावला नसता. आता थांबायचं आहे सरळ चित्तौडगड जो आहे 97 किलोमीटर. 97 किलोमीटर दाखवते. आणि उदयपूर जे आहे ते 200 किलोमीटर. काय करतोय तू? काय आलं? अरे नाही, मी म्हणतो राजस्थानमध्ये एंट्री झालेली आहे. हां तिकडे लिहिलेलं होतं सीमा प्रारंभ, मग ते मे बी तेच असणार आहे. कांड झाले, कांड. आत्ता लक्ष गेलं. बॅग पूर्ण जळली. नवीन बॅग ना? नवीन म्हणजे पहिली लडाख ट्रिपची बॅग आहे. हे बघा लॅपटॉप पण हे झालंय. आता चालू असेल की नाही माहिती नाही. लक्षात नाही गेलं. आणि समजणार कसं यार, कालपर्यंत तर बरोबर होती, कालपर्यंत ठीक होती. आज ते लटकलीच असते एका साईडला. राईट साईडला मी सगळे थर्मल वेअर ठेवलेले होते, सगळं जळलं. चिकटलं, जळून खाक झालेलं आहे. ते लक्ष जाणार कसं होतं रे आपलं. ते बोलतात ना, ते जरासं टेकलं
तरी समजलं तर पहिले मला लॅपटॉपची चिंता वाटते, लॅपटॉप गेलं कारण की त्याच्यामध्ये माझे सगळे व्हिडिओ आहेत आता. आता ही एक बॅग आहे ना अशीच लटकून चालवावी लागणार आहे. काय करणार, दे टाकून. बाय बाय. खाली ह्याच्यामध्ये काय नव्हतं ना, तुझ्याच नशिबामध्ये एकटीच्या लदाख आहे. नीट राहा बाई. ॲक्च्युली स्क्रॅम्बलरचं काय झालं आहे माहिती आहे, हिचा एक्झॉस्ट आहे ना हा याच्या बाहेर आहे. तर मला वाटत नाही की स्क्रॅम्बलरला आता पुन्हा हे लावीन मी सॅडल बॅग. आता हीच टॉप बॅगच लावावी लागेल. लॅपटॉप आहे चालू? काय आलं? चालू तर झालेलं होतं. चालू झालं ना? पासवर्ड टाक जरा. चालू आहे लॅपटॉप चालू आहे. म्हणजे नुकसान 30% झालेलं आहे. आता हे असं गेलेलं आहे. एक बॅग शहीद झाली, आता दुसरी बॅग खिंड्या लढवेल. तर हे असं लावलेलं आहे. आता मला बसायला थोडीशी जागा ठेवलेली आहे आणि याच्यावरती प्लास्टिक टाकलेलं आहे, प्लास्टिक. कारण की जर पाऊस आला ना तर ही बॅग आडवी ठेवली आहे ना, मे बी पाणी जाईल. तर नाही तो बड़े बड़े राइड्स में छोटी छोटी बैगें जलती रहती है. चला, हां टेकायला चांगलं मिळालेलं आहे. काय ना राईटनीच आहे. भिलवाडा, जयपूर आणि मंगेश बघ काय पण असेल तरी चालेल. आता व्हेज नॉनव्हेज वगैरे मला वाटत नाही की इकडे नॉनव्हेज आहे म्हणून. जाम शोधावं लागेल, गल्लोगल्ली फिरावं लागतील इकडे नॉनव्हेजसाठी, तेव्हा जाऊन मिळेल. त्यापेक्षा बघ दाल बाटी वगैरे काय असेल तर जयपूर. ओके, फायनली. चायला इकडे हॉटेल्स वगैरे नसतात रे जास्ती. मी एक काम करतो, हां राहून दे आता. नॉनव्हेज नाही तर कसं आहे लेंगे, थोडा उतना तो चलेगा रे. काय खाणार आहे? दाल मखानी तर काल खाल्लेली होती रात्री. दाल तडका चना मसालाच्या आईच्या गावात अजून काय असणार आहे? चल बघ, तेच तर त्याला बोललो मी, हालांकि कि हम लोग यहाँ पे गाड़ी रुका के वगैरह सब कर रहे हैं और आप बैठे हो, तब नहीं बोले बंद है करके हॉटेल. टाइमपास लावलं या लोकांनी फक्त, काय कदरच नाही आपण बायकर लोकांची. चल पुढे असेल काहीतरी दिवे. अच्छा, एक तर कडकडीत ऊन आहे. बँड काढायची होती मला पण. राहून जातं, बघूया ना पुढे हॉटेल. पहिले मंगेश विचारायला पाहिजे की अन्न आहे काय नाही तुमच्या हॉटेलमध्ये. लेहरू जायला चल. हे इकडे हे पण मंगेश आरामात बसलेले जेवून आहे. हां चल आहे राव. आता बेंचवर ते आता बोलवत आहेत आणि वरती जाऊन बोलतील की अरे मुझे लगा चाय पीने के लिए आए हो. खाना है ना, खाना है, खाना मिलेगा ना. हाँ फिर नहीं तो चाय पी लोगे यार. अब सब रेडी हुआ. छास. अशोक काका ते मंगेश पार्क मध्ये कांद्याची गोंड टाकणार होतं, काय झालं? दाल मखनी नक्की टाकाल ना? मी तुम्हाला हाँ चलेगा. मी काहीतरी एकदम तडकाफडकी आयटम आणलेला आहे रे.
और आराम से जलाओ मत मेरे को। फुल सीजलिंग है। कसा आहे? हो गया तरी। पनीर लसूणी काहीतरी आहे, चांगलं आहे. ही शाही आहे. रोटी चांगली वाटते ना. आणि दाल मखानी. दाल मखानी ठीक आहे. याला पाऊस ये जा ये जा ये जा ये जा करतोय ना, सगळं घालावं काढावं. काय झालं? एनिवेज आता काय माहिती आहे, जयपूर 220-25 किलोमीटर असेल चालवले. आत्ता जरा पाऊस संपला, पाऊस गेला तर बोललं की जरा कॅमेरा चालू करतो. लेफ्ट असेल. कसं आहे आय डोंट नो, मॅप नाही लावलंय. जरा मॅप बघ. सरळ थांब इकडे. हाय स्पीड मगाशी 145 मारलेला होता, आता बघा किती जातोय. आधी वापरावं लागतं जरा. 150 माझी 157 गेली. नाही, माझा 157 म्हणजे आहे ना, ह्या गाडीचा हे स्पीडोमीटर जवळपास 15 किलोमीटरचा आहे. म्हणजे ही गाडी मॅक्स मी किती मारली असेल, 145 वगैरे मारली असेल, जास्ती नाही. ते 145च्या वरती नाही जाती गाडी. पण हा बॅलन्स आहे प्रॉपर, असं काय हे वाटत नाही. गाडी पळते. आणि 140 कोण मारते रे 145? आपल्याला मग खाली होता तरी पण नाही मारत. जर सुपर बाईक असते तर गोष्ट वेगळी आहे, पण 400 सीसीच्या गाड्या कोण 140 पळवतात काय? किती राहिलं असेल? 150 जयपूर. हां काय पोहोचू आपण. वाजलेत किती? अरे यार सगळ्याला कष्ट कराय. अरे मला एकदा बघून दे. 6:45 झालेत. वाटतात बघ किती, 5:30 वाटतात. 6:45 झाले. 9 पर्यंत पोहोचू. 9 सव्वा 9 पर्यंत. गाडी देखो यार मेरी, कसली भारी वाटते यार. 157 खेचली आहे मी. सॉलिड आहे. म्हणजे 125 वगैरे गेलेली आहे. आणि ही तर काय भाई, ही तर हिचं काय विचारूच नका. ही तर फुल्ली प्रूव्हन गाडी आहे एकदम. तुला लक्षात ठेवेन मी. पण भारी आहे. जयपूर आता फक्त 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर आहे फक्त जयपूर. आता एक काम कर, थोडा पुढे थांबव. अरे इकडे थांबवलंस का? इकडे नाही, जरा पुढे. हां थांबव मग आता. हे टपरीवरती जाऊन थांबव ना. हे पण टपरी आहे. 2 घूट चाय के होणे दे. इच्छा गावात थांबवतो पण असे ना कच करून गोट्या तोंडामध्ये येतात. आलं रे रायडर. 2 कप चहा बनवा कडक. 100 किलोमीटर आता फक्त. चाय मारूया आणि आरामात जाऊया आता. टेन्शन नाही. वाजले किती? अरे यार घड्याळ का
19 वाजून 31 मिनटं. अरे घड्याळ फुटायला 24 मिनटं बाकी आहेत. हे असं काहीतरी दाखवणार 7:30. हे काय 19 वाजून 35 मिनटं, 42 वाजून 40 मिनटं. काय आलं, पाय बी दाबून देऊ, पाय वगैरे दाबून देऊ काय? त्याला मसाज करून देऊ, थाय मसाज. ब्रिज चढाचा आहे. अरे मंगेश, तू कसला चमकतोयस रे मागून, असं सांगाडा वाटतोय मागून. हां आता गेला. जयपूर सिटीच्या अगोदरच थांबव मंगेश, 20-30 किलोमीटर. सिटीमध्ये नको, त्या किचबिचीमध्ये. शौक है, मज़ा आता है. बस काम से फुर्सत निकाल के चलाओ, ऐसे. कश्मीर से कन्याकुमारी का हो गया 2 बार. कश्मीर से कन्याकुमारी. गाडी आतमध्ये डोळ्यासमोर आहे ना, तर ते नेहमी चांगलं. परफेक्ट. पहिल्या माळ्यावरती आहे फक्त, चालेल ना? या अभी चालू किया हुआ है. नाम क्या? सुनील भाई. तो ये अपना रूम है, चांगले रूम. एसी चालू करो दो ना यार, बस क्या. मैं आपको फिर अपना यूट्यूब का चैनल का नाम देता हूँ.